काय सांगितले साधू समाधीमध्ये? समाधी ते आर्य वाचला काय? साधू समाधी ते जे आर्य आहे, माझे मित्र आहेत आर्य चौले सर, बाळासाहेब पाटील, सावकर पाटील, हे मित्र आहेत काय? अजिबात 3 काळात हे मित्र होऊ शकत नाही. तुमच्या जीवाचा खरा मित्र कोण असेल तर तुमची सावली, तुमचा मृत्यू आणि तुमचा श्वासोच्छ्वास, अन्य कोणी नाही. कारण की 3 जे मित्र आहेत ते तुमच्या दुःखामध्ये, सुखामध्ये, कष्टामध्ये, उपसर्गामध्ये, अवेलनावेळी, जयामध्ये, पराजयमध्ये हे तुमच्या सोबत असतात का नाही? काय तुम्हाला सोडून बाजूला जातात? मग माझे सर ते बाळासाहेब पाटील से सावकर पाटील हे कष्टामध्ये, उपसर्गामध्ये राहतील का? नाही. किती जरी त्यांनी जरी राहतो म्हटले तरी ते राहू शकत नाही. कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं चांगलं करू पण शकत नाही, वाईट करू पण शकत नाही. म्हणतात तुमच्या सोबत हे 3 मित्र आहेत, यांच्याशी घनिष्ठ मित्रता करा. मृत्यूला तर सगळ्यात जवळचा मित्र मानायला पाहिजे, तेव्हा तुमचं जीवन सार्थक होते. का मृत्यूला जर मित्र मानला नाही तर मग बीपी हाय व्हायला चालू होते, शुगर वाढायला चालू होते, डोळ्याला दिसायचं बंद होते, हात पाय गुडघ्यामध्ये दुखायला चालू होते, कंबर दुखायला चालू होते, डोक्यामध्ये नसा फुटायला चालू होत्या. का मृत्यूला आपण मित्र मानलोच नाही. सल्लेखना कुणाची होऊ शकत्या? ज्या जीवानं आत्म्याला जाणलेला आहे आणि माझा मित्र मृत्यू आहे हे ज्याला ठामपणे त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःच आचरण करतो, त्याच जीवाचं अंतिम सल्लेखना हे पंडित मरण होऊ शकते. मागितलं पंडित मरण आपण भगवान तुम्ही जे पंडित मरण धारण केलं, कुठलं पंडित? महावीर पंडित, भरत पंडित नव्हे, तर पंडित मरण हे मरणाचे प्रकार सांगितले आहेत. त्यातलं सगळ्यात अंतिम, सर्वोत्कृष्ट आणि मोक्षदायी जे असेल ते पंडित मरण हे भगवंतांनी धारण केलं. ते मरण धारण करण्यासाठी ह्या भवात मला शांत मरण धारण करायला पाहिजे, सलेकना मरण धारण करायला पाहिजे. मग सत्य काय ठेवायचं? मृत्यू एक ना एक दिवस मला येऊ शकणार की नाही? बघा या कोरोनापासून किती मोठी विद्वान गेले आपल्यातनं. कोण गेले? रतनलाल बेनाळजी गेले, रावसाहेबांना गेले, त्यानंतर मुरावट्टे ताई गेल्या, प्रभाताई गेल्या. ही विद्वान लोक आहेत, विद्वानांची कमी आहे. वसंतदादा कोथळीचे सप्तम प्रतिमाधारी ज्यावेळी ते होते त्यावेळी कोल्हापूर, सांगली, बेळगाव या भागात त्यांचा हात कोण धरू शकत नव्हते, एवढं विद्वान होते. परंतु त्यांच्याकडे बघितला की नाही असं वाटत नव्हतं ते विद्वान होते. साधं धोतर असायचं, वर नेहरू शर्ट असायचं, वर एक चंपा असायचं, हातामध्ये किटली असायची, असे विद्वान होते. त्या विद्वानाने धर्माचं रक्षण केलं. मग आपण धर्माचं जर रक्षण करायचं असेल तर आपलं कोण आहे, पर कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि ह्यो जो ओळखतो त्याला साधू समाधी शेवटचं पाळता येते. बघा तुम्ही निर्यापक सहीजन झालता का नाही? एक दिवस तुम्ही सहीजन झालता, आठवत नसेल तर सांगतो तुम्हाला. प्रथम सलेखना कुणाची केला तुम्ही? द्वितीय कुणाची केला का नाही? त्यावेळी तुम्ही सांगायला जायत होता का नाही? निर्यापक म्हणजे ते मुनी तुम्ही झाला नाही,
परंतु काही अंशी तुम्ही उपदेश द्यायला तिथं उपस्थित होता का नाही? बाबा हे देह तुझं नाही, तुझं देह कुठला आहे, कोणतं देह पुढे धारण करायचं आहे, आता हे देह जर्जर झालेलं आहे, कपड्यासारखं बदलायचं आहे. तिथं नवीन दिवाळी आता आले जवळ, गाणीनाथ नवीन मॉडेल आले, तसं मॉडेल तिथं घालायचं आहे जाऊन. हे तुम्ही सांग निर्यापकचं काही अंशी तुम्ही भाग पार पाडलाय तुम्ही सगळेजण. मग त्या अर्घ्यात काय सांगितलं? एक दिवस मी बी निर्यापक होईल, मी बी सलेकना घेईन, मी बी क्षपकराज होईल. ह्या गोष्टी आहेत. साधू समाधीमध्ये एवढी ताकद आहे की तुझं जे तुझ्यापाशी नाही त्याला सुद्धा ओढून आणलं जातं. हे साधू समाधीच्या भावनेमध्ये आहे. तुझं जे नाही ते म्हणजे काय? मोक्ष गती. आता आहे का आमच्यापाशी? नाही. त्याला पण आपल्यापाशी आणण्याचं खेचण्याचं काम लौक चंबुकाप्रमाणे हे साधू समाधी भावना करत असते. म्हणून या साधू समाधीचे चिंतन होणं आवश्यक आहे. म्हणून साधू समाधी जे साधू झाले उत्कृष्ट कधीही आपल्या क्रियामध्ये आळस करत नाही. रामटेकला आचार्य होते. आचार्यशींना डिसेंट्री चालू होती, परंतु त्या काळात सुद्धा ते सामायिक करत होते. त्या काळात सुद्धा ते स्वाध्याय करत होते. कसं करत असतील? आम्ही एक दिवस उपवास केलो, एक दिवस एकासन केलो तर अंगातली ताकद निघून जाते. परंतु त्या महान विभूतीने कशी धारण केली असेल? आचार्य शांतीसार माने 36 दिवस उपवास कसं धारण केला असेल? उन्हाच्या कडाक्यात त्यांनी धारण केलं. आणि ज्यावेळी सलेकना झाली त्यावेळी धू 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 पावसाची वृष्टी झाली. जे आबाळ त्याला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही. या धरतीवरता एक पुण्यवान जीव निघून गेला. ही साधू समाधी. अशा साधकांची भक्ती करा तुम्ही. आणि अशा साधकांनी कष्टाच्या टायमात, उपसर्गाच्या टायमात, वेदनाच्या टायमात काय त्यांनी केलं त्यावेळी हे जाणून घ्या. म्हणजे आमच्यापाशी तशा जर गोष्टी आल्या तर आपण त्यावेळी स्थितप्रज्ञ किंवा स्थिर राहू शकतो. ह्या गोष्टी ह्या महान पुरुषांच्याकडनं घ्यायचं आहे, ह्या भगवंतांच्याकडनं घ्यायचं आहे. त्यानंतर धर्म कुठला? शौच. काय आहे शौच? शौच म्हणजे काय? स्वच्छ करणे. शौच म्हणजे काय? स्वच्छ करणे. कशाला स्वच्छ करायचं आहे? आत्म्याला. आत्म्याला रे आपण अनंत भावापासून फरफडत आणलोय. चिखलातनं, राडीतनं, घाणीतनं, दुर्गंधीतनं. मग आता वेळ आलेली आहे तुमची की शौच धर्म ओवाळून आपण आपल्या आत्म्याला स्वच्छ करणं अनिवार्य आहे. कवा करायचं स्वच्छ? कोण जर पुढे सांगत असेल तर इकडे तिकडे कवाच बघायचं नाही. भगवंतांच्याकडे तुमचं लक्ष अनिवार्य आहे. भगवान सांगायला लागल्यात, भगवान काय सांगायला तिकडे लक्ष असणं अनिवार्य आहे. तेव्हाच आपलं शौच धर्म पाळणार आहे. आणि शौचाला जर गवसणी घालायचं असेल, हे गुण जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण नियम व्यवस्थित घेणं आवश्यक आहे. त्या नियमांचं पालन सुद्धा व्यवस्थित करणं अनिवार्य आहे. एक नियम घ्या तर ते मरणाच्या अंतिम श्वासापर्यंत मन वचन काय नाही त्याचं पालन करायला पाहिजे. तर शौच धर्म आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि जेवढे काही पुण्यवान जीव झाले, जेवढे सिद्ध झाले, त्यांनी शौच धर्माला धारण केलं का नाही? स्वतःला स्वच्छ केलं का नाही? आता मोठमोठे महान साधक असतात, ते कुणावर मोह धरतात? काय? हा माझा शिष्य आहे, मी एवढ्या शिष्याना दीक्षा दिलो असं म्हणतात काय? नाही. त्यांनी ज्यावेळी दीक्षा दिलं त्यावेळी सांगितलं दीक्षा द्यायचं काम, संस्कार करायचं काम मी केलो. का? कारण तुम्ही दीक्षा घ्यायला आला म्हणून. मी काय तुमच्यापाशी आलो नव्हतो, म्हणून माझं कर्तव्य मी केलो. आता इथून पुढं हे संस्कार जे झालेले आहेत, या संस्कारामध्ये जे नियम आहेत, हे नियम पाळायचे का नाही पाळायचे हा तुमचा कर्म आहे.
माझं तुमच्यावर अधिकार नाही, तुमचं माझ्यावर अधिकार नाही. हे शौच धर्म सांगते. जे खरं आहे त्या खऱ्या गोष्टीला स्वीकार करायला शिका. जे खोटं आहे त्याला सोडायला शिका. आणि खोटं सोडल्याशिवाय स्वच्छ निर्मळ जलाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. जसं गढूळ पाणी झालं तर त्यात तुम्ही काय करताय, तुरटी फिरवताय. तुरटी याचा अर्थ काय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य रूपी तुरटी त्या जलाशयात फिरवलं तर ते त्यातलं जे खराब तत्व आहे ते तळाला जाते आणि चांगलं तत्व आहे ते वर येते आणि तुम्ही ते पाणी पिता. तसं हळूहळू आपण कसं जाऊया, कसं सांगितलं जयमालामध्ये, एवढं हलकवा एवढं हलकवा, फुगा फुगिल्यावर कुठं जातोय, जमिनीवर. कुठं जातोय, आकाशात. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या आत्म्याला हलकं करा, कर्मांच्या ओझ्यापासून बाजूला करा आणि तो सुद्धा सिद्ध भगवान होण्याची पात्रता त्यामध्ये आहे असं शौच धर्म सांगते. आणि इथं आपण आता थांबूया. जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की.